इन द बुक्स ऑफ रसिका एंड दीक्षा, ठीक है, इन द बुक्स ऑफ रसिका एंड दीक्षा, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट पोस्ट करूया आपण. पहिलं काय आहे, स्टॉक दिलेला आहे, ते काय स्टॉक, ओपनिंग स्टॉक आहे, राईट. कुठे जाईल, ट्रेडिंगला जाईल, बरोबर. टू ओपनिंग स्टॉक, किती अमाऊंट 30,800, राईट. नेक्स्ट परचेस कुठे जाईल, परचेस ट्रेडिंगला जाईल. टू परचेस किती आहे 80,000, राईट. नेक्स्ट सॅलरी कुठे जाईल, सॅलरी प्रॉफिट लॉसला जाते, राईट. टू सॅलरी किती आहे 6,800. नेक्स्ट वेजेस कुठे जाईल, ट्रेडिंगला जाईल. टू वेजेस किती आहे 10,500. नेक्स्ट रॉयल्टीज कुठे जाईल, ट्रेडिंगला जातो, लक्षात ठेवा. रॉयल्टीज ट्रेडिंगला जाते, ठीक आहे. टू रॉयल्टीज किती आहे 3,200. नेक्स्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरी कुठे जाईल, प्रॉफिट अँड लॉसला जाईल. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती आहे 4,500. नेक्स्ट सन्ड्री डेप्टर कुठे जाईल, ॲसेटला जाईल. सन्ड्री डेप्टर्स किती आहे 43,000. नेक्स्ट फर्निचर कुठे जाईल, ॲसेटला. फर्निचर किती आहे 20,000. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट कुठे जाईल, इन्व्हेस्ट केला तर तुमचा ॲसेट झालेला आहे, ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट किती आहे 40,000. 40,000. नेक्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट काय आहे, एक्सपेन्सेस आहेत, ठीक आहे. सो ॲडव्हर्टाइजमेंट जाईल प्रॉफिट अँड लॉसला. टू ॲडव्हर्टाइजमेंट किती आहे 30,000. ओके. नाव त्यांनी सांगितलं ब्रॅकेटमध्ये की ब्रॅकेटमध्ये म्हटलेलं आहे की ते 3 इयरची ॲडव्हर्टाइजमेंट आहे, राईट ना. आणि आपला किती इयर्ससाठी आपण हा टेबल बनवलेला आहे 1 इयरसाठी, राईट ना. 1 इयरसाठी आहे तो 2 इयरचा काय झालेलं आहे तिथे प्रिपेड झालेला आहे, ठीक आहे. सो लेस प्रिपेड. नाव मला सांगा 30,000 3 इयरचे आहेत, पण 2 इयरचे आपल्याला प्रिपेड करायचे आहेत ना. मग 2 इयरचे किती होतील 20,000. मग आपण 20,000 मायनस करणार याच्यामध्ये. या वर्षी किती झाले आपले 10,000, राईट ना. आता हिडन ऍडजस्टमेंट आहे, ठीक आहे. आपल्याला करंट इयरचंच घ्यायचे आहेत. करंट इयरचे 10,000 आहेत आणि 20,000 काय झाले प्रिपेड झाले. तर प्रिपेडची सेकंड एंट्री कुठे येईल, ॲसेटला येईल, कारण आपली ॲडव्हर्टाइजमेंट 2 इयरची अजून पण पेंडिंग आहे, ते दिलेले आहे आपण. सो प्रिपेड ॲडव्हर्टाइजमेंट किती आहे 20,000. नेक्स्ट बॅड डेब्ट्स आहे. बॅड डेब्ट्स कुठे येतात प्रॉफिट अँड लॉस. यू नो दॅट हा एक पॅकेज सारखा असतो. टू बॅड डेब्ट ॲड न्यू बॅड डेब्ट ॲड न्यू आरडीडी लेस ओल्ड आरडीडी, ठीक आहे. बॅड डेब्ट किती आहेत 500 आहेत बॅड डेब्ट, ठीक आहे. नेक्स्ट कॅश इन हँड कुठे जाईल ॲसेटला जाईल. कॅश इन हँड, राईट. किती आहे 27,000. नंतर फिक्स डिपॉझिट कुठे जाईल ॲसेटला. फिक्स मध्ये टाकलेत ना पैसे. फिक्स डिपॉझिट किती आहे 15,000. नेक्स्ट क्रेडिट बॅलन्स आहे. पहिला आहे कॅपिटल अकाउंट, ते कुठे जाईल लायबिलिटी आहे, राईट. कॅपिटल अकाउंट कुणाचं आहे रसिका दीक्षा. रसिकाचं किती आहे 80,000. दीक्षाचं 80,000. व्हेरी गुड. नेक्स्ट
सन्ड्री क्रेडिटर आहे, कुठे जाईल लायबिलिटीला. सन्ड्री क्रेडिटर्स किती आहे 30,000. नेक्स्ट Interest received on profit. इंटरेस्ट रिसीव ऑन फिक्स डिपॉझिट काय आहे ते प्रॉफिट आहे ते प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईडला जाईल. ठीक आहे, तुम्ही रिसीव्ह केलेले आहेत आपल्या बॅलन्स शीटला जाणार नाही. रिसिव्हेबल असेल तर बॅलन्स शीटला जातं, रिसीव्ह झालेलं आहे सो प्रॉफिट झालं तुम्हाला. सो बाय इंटरेस्ट रिसीव्ह ऑन Fixed. फिक्स डिपॉझिट किती आहे 1,000. 1000. नेक्स्ट सेल्स. सेल्स कुठे जाईल ट्रेड साइडला जाईल बरोबर, ट्रेडिंगच्या. बाय सेल किती आहे 1,20,000 राईट. नेक्स्ट ऍडजस्टमेंट. फर्स्ट ऍडजस्टमेंट इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट ₹1,200 इज स्टील रिसिवेबल. म्हणजे इंटरेस्ट जो फिक्स्ड डिपॉझिट वरचा आहे तो 1,200 हा अजूनही रिसीव्ह झालेला पण रिसीव्ह होणार आहे. सो आपलं ते आपलं इन्कम आहे ना ते तो प्रॉफिटला जाईल. बाय इंटरेस्ट रिसिवेबल ऑन फिक्स डिपॉझिट किती आहे 1,200. रिसीव्ह झालं का नाही झालं म्हणजे ऍसेटला जाईल राईट ना. इंटरेस्ट ऑन फिक्स इंटरेस्ट रिसिवेबल ऑन फिक्स डिपॉझिट किती आहे 1,200 राईट. नेक्स्ट फर्निचर टू बी डिप्रिशिएटेड बाय 5% पर एनम राईट. आपण फाइंड आउट करूया वर्किंग नोट मध्ये. वर्किंग नोट ऍट द रेट ऑफ 5% डिप्रिशिएट फर्निचर. फर्निचर कितीचं आहे फर्निचर आहे 20,200 चं. झिरो गेले किती आले 1,010. ठीक आहे. सो डिप्रिशिएट झाला ना. सो काय झालं तुमचा इथे लेस करणार आपण कमी झालाय म्हणून लेस डिप्रिशिएशन 1,010. ठीक आहे 20,200 मधून 1,010 गेले किती राहिले 19,000. 19,190 राईट. ठीक आहे 19,190 आणि डिप्रिशिएट झाला म्हणजे तुमचा काय झाला लॉस झालेला. सो आपण कुठे घेणार इथे घेणार टू डिप्रिशिएट फर्निचर किती ने 1,010. ओके. नेक्स्ट ऍडजस्टमेंट 2.5% रिझर्व फॉर डाउटफुल डेट ऑन सन्ड्री डेब्टर टू बी प्रोव्हाइडेड. सन्ड्री डेब्टर वर आपल्याला 2.5% आरडीडी काढायचे आहे. ते रिझर्व फॉर डाउटफुल डेबिटचा अर्थ काय आरडीडी. सो ऍट द रेट ऑफ 2.5% न्यू आरडीडी किती आहे न्यू आरडीडी किती आहे 2.5% सन्ड्री डेब्टर वर. सन्ड्री डेब्टर किती आहे 43,000. 20 गेले 430 into 2.5 25 ने मल्टीप्लाई करूया. 25 0 चा 0 25 3 चा 75 5 carry 7 25 4 चा 100 and 107 and point को देना इथे. So 1075 रिन्यू आरडीडी आहे काय करणार लेस न्यू आरडीडी राईट 1075. ठीक आहे इथे मायनस केलं and next न्यू आरडीडी इथे किती आहे 1075. ओके. नेक्स्ट क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड आहे दोन व्हॅल्यू आहेत क्लोजिंग स्टॉकच्या 40,000 35,000. कोणती घेणार मार्केट प्राइस 35,000 घेणार. जी कमी असेल ती घेतो आपण. ठीक आहे जी कमी असते ती घेतात 35,000. कुठे एक गोष्टी ट्रेडिंगला येते क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक किती आहे 35,000 and second entry asset ला जाईल राईट क्लोजिंग स्टॉक 35,000. ओके. नेक्स्ट
झाली फायनल करूया ही टोटल किती झाली 1,20,000 आणि 1,55,000 राईट बरोबर नेक्स्ट याची टोटल करा 80,000 प्लस 30,000 किती झाले 80 प्लस 30 1,10,800 नेक्स्ट 10,500 and 3,200 किती झाले 13,700 राईट 0 0 1,24,500 आले बरोबर मायनस करूया 1,55,000 minus 1,24,500 0 0 10 10 मधून 5 गेले 5 4 4 मधून 4 गेले 0 30,500 काय कशाचं मायनस केलं सर काय म्हणतो काय कशाचं मायनस केलं gross profit now this post gross profit CD the profit loss account right so by gross profit BD किती आहे 30,500 right add all those things इथे बघा आता इथे तुम्हाला न्यू आयडेंटिटी आपल्याला मिळाले बाकी दोन गोष्टी मिळालेल्या नाही आहेत राईट नाही आहेत त्या क्वेश्चन मध्ये न्यू बॅड डेबिट पण नाही आणि ओल्ड आयडेंटिटी पण नाही सो आय जस्ट रफ आउट इट ठीक आहे किती झाली टोटल ऍड केले तर 1,575 ऍड ऑल दोस थिंग्स राईट साइडला किती येतात 1,000 हे 2,200 झाले ना 2,200 म्हणजे 32,700 बरोबर 32,700 इथे किती होते 23,885 20,885 थोड़ी आली चलो ओके माइनस करूया 32,700 माइनस 23,885 माइनस केल्यावर किती येते 10 9 6 बरोबर 10 मधून 5 गेले 5 9 मधून 8 गेला 1 16 आणि 1 16 मधून 8 गेले 8 1 11 आणि 2 11 मधून 3 गेले 8 2 मधून 3 गेले 0 8815 now divide those amount equally into partners to net profit partner कोण कोण आहे रसिका आणि दीक्षा ना रसिका दीक्षा इक्वली आता रेशो दिलेलाच नाहीये दिलेला नाही तर मग इक्वली डिवाइड करून टाकणार तुम्ही राईट ना सो इक्वली डिवाइड केलं तर किती येईल 4 याला 2 ने डिवाइड करा 2 ने 8 ला डिवाइड केलं तर 4 0 आपण डिवाइड करायचे एकाला 7 येणार एकाला 8 येणार व्हेरी गुड तर डिवाइड करतो मी 8 8 1 5 आहे आपण हाफ हाफ करून डिवाइड करून देऊ 2 4 जा 8 0 8 आले 2 4 जा 8 0 1 आले 2 0 जा 0 1 आले 5 2 7 जा 14 1 आले 0.0 2 5 जा आता 0.5 आले तर पहिले 1 रुपया 1 रुपये जास्त देऊया सेकंडला 1 रुपये कमी आहे पण तो 15 आहे त्यामुळे 1 रुपया जास्त आहे आपल्याकडे सो काय 4408 आणि 4408 and 4407 now add those profit याची फायनल टोटल झाली आहे 32,700 now हे प्रॉफिट जो आहे नेट प्रॉफिट यांच्या अकाउंटला ऍड करूया ऍड नेट प्रॉफिट ऍड नेट प्रॉफिट किती आहे 4408 4408 4407 ऍड केल्यावर किती येते 84,408 आणि 84,407 याची टोटल किती येते 41,925 त्याची नव्हे त्याची या सर्वांची नाही याची किती आहे 41,900 41,025 ओके यातून याला मायनस केल्यानंतर ठीक आहे नेक्स्ट याची टोटल किती झाली सन्ड्री क्रेडिटर 30,500 आहे सो ऍड दिस 84,408 84,407 and 30,500 it will be 1,99,315 and after adding asset side it will be 1,99,315